गेला असेल काय हा निसर्गाचा नियम आहे. निसर्गात कुणी बदल करू शकला नाही. तुला सांगितलं तू तुझ्या नकोस, कारण जन्म देणाऱ्या बापाकडे उस्मान वाढलीस, आनंदात खेळलीस. हे अरण्य म्हणजे तुला काही माहित नव्हतं. काय केलं अरण्या? शोभा पाहायला गेलीस, इतर काय गेलो नाहीस. तुला आता सुगंध घेतला तो गरीब बिचारा प्राणी, त्याला कुणी मारू शकेल. त्याला तो ठार मारेल ना, तो पराक्रमी योद्धा. त्याचा वेळ नको. हा मिळतोय तो ब्रह्म अक्षर दिसला असेल. सूर्य असताना नाही काही गाव फिरात हा भला काम करू ही गोंगा नाही, ही गोंग कुठेही जायचं नाही. जागा हलवायची नाही. यही बोला आणि यांना लपेटलेलं या लक्ष्मी आणि यांच्यावर असणारी ही पुष्प, या पुष्पांच्या अंगाचे चार वाटणी या वाटू लागलं मनाला. ऐकणार आहे मग ऐक ना. जणू काही हा वनराज आज माझ्या मनामध्ये घडला आणि बरंचसं काहीतरी सांगून दिला. हा बरंचसं काहीतरी सांगून दिला. माझा मनामध्ये वनराजा हा
सुपुत्र परम बंधू यांचे सिंधुदुर्ग मसाला सेंटर कोकण पश्चिमला डोंबिवली स्पेशल मालवणी मसाल्याचे व्यापारी आणि परत यांनी धर्माचा डोकरा गोवन बसलेले परम बंधू यांच्या अमूल्य बसण्याचा आनंद यांच्या आभारांचे रंगदेवता गणपतीला नमस्कार करून माझ्या पाच सावता नाटक त्या ही
आयुष्यभर तुम्हाला काम काम केलंय केवळ भुकेचा शांतवासाठी नसेल माणसाच्या मोसाची त्यानं माणसाच्या रक्ताची हळदी कशा शांत करण्यासाठी हे सारे घडण्यासाठी देश मानवाचा मायबाप ठेवून बाकीच्या पुण्य क्षेत्रांनी विराजमान झालो जगताचा कल्याण झालो आत्मसमर्पण करेल हे आपलं हिंदू वाक्य देश मानवाचा झालो मेळाचा गेलो जगताचा विचार राजा टिकवाची हात करणार नाही जनतेच्या रक्षणासाठी या रंगाच्या घरापुढांना म्हणून ठेवल्या मी आपल्याला एका सांगू इच्छितोय आज जेव्हा भुकेच्या शांतवण्यासाठी एकत्र असं किती पाण्यासाठी मी दरबार झालो जेव्हा रात्र सेवन करून सांगत असेल या प्रभाताचा तुझ्या स्वभाव घेऊन अरण्याचा वर्ग स्वीकारले स्वतःचे जीवन काय होय याचा विचार राजराजेश्वर राजा कीर्तिमान केला तू सांगणार नाही देवाच्या जीवनाचा विचार आम्ही केव्हाच केला नाही. तिथं भेदभाव ठेवून केला. कधी कुटुंबातला प्रवेश करण्यासाठी दरबार झालो. मला केव्हा त्रासाच्या हाताला थांबवून या विश्वाच्या होण्यासाठी आम्ही दरबार होतो. मिळून तरी मिळतं. आता खेळाची इच्छा अरे होईल धर्मात बोला खरं
तुमचे पराक्रम हे जवळ मला कधी पाहण्यात मिळाले. त्याच्यामुळे तेव्हा पाहिजे वाटले हो. आता लग्न होऊन एवढी वर्ष निवडली मला सांगा. आमचा पराक्रम तुला ऐकूया कुठे? पाहिजे हा. आता याच्यापेक्षा पराक्रम दिले. कधी मला प्राप्त झाले. जेव्हा जेव्हा किसा पराक्रम घातले ना हे कोणाला पडते असं हे माझ्यासाठी वाटायला होत नाही का? हा नवा श्वास पण या अरण्यात वास्तव्य बरीच वर्ष इथं होता तो इथे राहून छळण्याचा प्रयत्न केला साऱ्यांना छळत होता निर्मोह शोषण केलं आणि आपला प्रगत आज हे सारे जनता सुखी झालेले चिंता करण्याची गरज नाही. सिंधुदुर्ग मसाला सेंटर सिंधुदुर्ग मसाला सेंटर कोपरगाव पश्चिम कनिष्ठ मसाल्याचे व्यापारी अनिल भरत हे मोबाईल पाठवले त्यांना आभार मानून याचा मी स्वीकार करतोय. जाऊया माझ्या ताकदीत तुझा तर फार पाणी मिळणार नाही पण आता कुठं अन्न शोध घेण्याचा प्रयत्न केला जीव जाईल माझा हा दुर्वळ निघून गेलो एखादा झराव मिळेल म्हणून चढ नाही मिळाला निराशा निर्माण झाली काय आशा संपल्या पाणी नव्हतं आता पाणी नाही तर मग जरा सुकून गेला काय होणार? जरा सुकला काय जरा सुखाचा आट रहा अर्थात आता पाणी मिळणे नाही हो पण माझं काय होतं याचा तुम्ही विचार केला का तो इथून आम्ही निघालो हा तुम्ही कुठं निघाला मला एकटीला सोडून तुम्ही निघाला हे बरं आहे काय बायकोला सांभाळणार बायकोची छापून घरातले अन्न धुवालो पण कशाला बरोबर त्यांना केलं तहाने लागतो अन्न चार मला चौथे मुलं टाकली पाणी कुठे मिळाले तेवढ्या तुझे शब्द ऐकले प्रायसर हवे शब्द ऐकता असेल एका सरळ वाचार विसरला आजचा आत्म झालं तुला पाणी शब्द आपल्या मुखाने बाहेर पडले पण आशेला जागा निर्माण झाला तो भाग दूरवर कुणातरी आश्रम दिसतोय आश्रम म्हटल्यानंतर जाऊन संत महंत आश्रमात वाचन करतात संपूर्ण ध्यानाच्या वसमत ग्रहाश्रम सोडला आणि बरोबर बसला असा स्वीकारला त्यांच्याकडे आपण जाऊया आशीला जागा आहे आश्रमाचं पाणी मिळालं नक्की असणार हे बाहेर वेगळे मग जाऊ ओम नमो भगवते वासुदेवाय 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 ओम नमो हे नारायण नमो तुझी भक्ती करत असताना अर्थपणे ती परिपूर्ण केली चला सूर्यकुळाचा कोणतो मंत्राकडे सूर्यकुळाचा कुलगुरू वशिष्ठ महामुनी तुझा मंगलमय आशीर्वाद सदैव माझ्यात हवे तर माझ्या शिक्षाच्या मुलाला सांगा एकच तुझ्या चरणाला
विश्व हा काळ मानला आणि याच्यासाठी या विश्वावर नियंत्रण ठेवण्यात आलं. या विश्वाचे समान तीन भाग केले. स्वर्ग मृत्यूनाथा, स्वर्गात देवता निर्माण, मृत्यूनाथी परत मानवाने वास्तव्य करावं आणि आजही शक्तीला कैवार करणारे आपल्या मनातील या संपूर्ण विश्वाला क्रांती बोलले. संत महंत ऋषीमुनी ज्याला या यज्ञ यागाचा ज्याला विध्वंस केला एवढा कशाला अशा वैभवीचं नारायण या तुझ्या भक्ताला एक निष्ठोपण आपल्या अर्थात आज माझं सचिवाचा प्रयत्न स्नान केलं. प्रत्येकामध्ये जबाबदारी भरलेली आहे. आपण सुद्धा ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो नारायणाय नमो नारायणाय ओम नमो नारायणाय ओम नमो नारायणाय. याला म्हणतात शिष्टाचार. कारण शिष्टाचार पाहिला आश्रमात प्रवेश करण्यापूर्वी या साऱ्या शिष्यगणानं आपला सन्मान केला, लहानल्या जीवाला सांत्वन केलं आणि त्यांच्या मुखाने शब्दवार पडले. आपले गृहवली आणि वशिष्ठ ब्राह्मणी या आश्रमात परमेश्वर ध्यानचिंतन करते. आशीर्वाद घेतला पाहिजे. मोठ्यांचे आशीर्वाद आणि यश मिळणं ते लवकरात ओम नमो नारायणाय नमो नारायणाय. आपल्या मुखाने पार पडले. गुरुदेव एक वेळ नेत्र उघडा आणि आपले योगी महाराज तुम्ही साधू महाराज What?
आपले शिष्टाचार साऱ्या शिष्यानं पाहिलं आणि साऱ्याच्या मुखाने ओम नमो भगवती वासुदेवाय नारायणाय या महामंत्राने जयघोष केले. माझं नाव तुम्हाला माहित नाही. राजा तुझं नाव जर मला माहीत असतो तर त्या नावानं तुला हात दिले. त्यालाही कारण आहे. 18 वर्षाचा होईपर्यंत 12 वर्ष तुमच्या सानिध्यात मी राहिलो. कुलगुरू म्हणून तुम्ही सेवा दिली आणि प्रदीर्घ काळात राजवासरे प्रवेश केला. एवढ्या लवकर तुम्ही आम्हाला याला कारण आहे राजा, याला कारण आहे. वैकुंठ खरेदी कुठं काय करतोय आणि त्यावेळी लहान होता. आता बराच मोठा झालाय राजकारणी झालोय. आणि नुसता राजकारणी नव्हे, तर सगळं राजकारण कोणत्या त्यांना हातात नको. हे तू परिपूर्ण यालाही कारण आहे. संपादन केलंय. गुरुदेव याच्या बाबतीत कारण मी नव्हे. प्रबोध निर्मळ नजरे असा गुरु दशाला आणि गुरुपदी निष्ठा नधारी असता शिष्याचा स्वाभिमान गुरुला हवा आणि गुरुचा ठेवणं प्रत्येक शिष्याला वाढवायला हवा. आणि हे जर शब्द तुझ्या मुखातून ऐकल्यानंतर आमच्या मनाचा समाधान आहे. हे माहित नाही. आजची जागा तुमच्या चरणास कारण आपली पायरी प्रत्येकाला ओळखायला हवी. आपली पायरी आम्हाला कळाली. चरणी मिळालो झालो. पायरी नको. समाधान वाटलं, समाधान वाटलं. हे राजा धन्यवाद देतोय. ज्या काशीच्या पुण्यभूमी तुझा जन्म झालेला आहे. ज्या मातेनं अनंत यात्रा तुझा जन्म झाला. ज्या बापाच्या पुरुषार्थापासून जन्म झाला. ज्या अंगाई शनिवार आणि जे तू आत्मसात केले तुझा तुझा धन्यवाद. याच्याही पेक्षा मला एक समाधान वाटतंय. या भेटीमध्ये सारे शिष्यगण आपापला दर्शन पूर्ण करत आहेत. तहानरात्री भरपूर हा म्हणून आश्रमात प्रवेश केला. पण द्वारावर पाहिलं साऱ्या शिष्यगणाला सर्वात बरोबर स्वागत केलं. मला काही वाटलं याला कारण आहे. हा आश्रम या वशिष्ठाचा आहे. जो जो या आश्रमात येतोय त्या प्रत्येकाच्या इच्छाकांक्षा परिपूर्ण होते. पण त्याच अगोदर त्याला भूक लागली असेल त्याला त्वचेला कसा कोरडा पडला असेल तर त्याला पाणी मिळते. हे मला सांगा, कशाला शब्द लावता तुम्ही? हे जर केलं नसेल तर त्या परमेश्वराच्या चरणाचा हात सांगायचा अधिकार आणि किती वर्षाने श्रीनाथ कृष्णा अन्न लावून सर्वांना श्रेष्ठला. हे अन्न देतात का तुम्ही? आणि हे अन्न आमच्या स्वामीला घटनारी की याच्या प्रत्येकाची इच्छाकांक्षा परिपूर्ण करण्याची ध्यान आहे. नाव देऊ. या भावनेच्या साहाय्याने श्री स्वामी नाव देऊ. प्रत्येकाच्या इच्छाकांक्षा परिपूर्ण करण्याची लवकरात लवकर काय प्राधान्य घ्यायला आम्हाला वेळ नाही. कारण सूर्य मध्यान्हीचा क्षणी पुष्प वाढलाय. थोडी तप्त झाली. या आपला तुला काय लागेल? तुला काही लागेल? पण राजदासाने विराजमान होत असताना आठवले शब्द आमच्या जन्म देणार तिच्याच्या मुखातून येणारे शब्द सूर्य एखादी राजकीय ज्याने मस्तकी ठेवला तरी आमचे बाबा सहज म्हणाले, युवराज भावी पिढीचा राजा म्हणून तमाम देश बांधवाच्या समोर आज राज्यावर तुला करतो. पण 12व्या दुष्टाला पालखान घातलं आणि नाव ठेवलं कीर्तिमान म्हणून या जगाने ख्यात आपली कीर्ती अजरामर करावी. एखादे पर्यायी मार्ग असेल गुरुदेवाला मी विचारतो. तुम्ही इच्छा या धर्माचा आचरणाने केलं खरं, पण बापाची छापून हा मुलाचा धर्म आहे. या धर्मानुसार ज्याला आपल्या आई बापाची इच्छा जर परिपूर्ण केली नसेल पुत्र म्हणून सांगण्यात
तरी ते शब्द क्षणाक्षणाला आठवून आले. प्राचार्य कष्टवार होते. मी तुला तर सहजमा होय. नाव ठेवले कीर्तिमान. या जगाचा समता आपली कीर्ती आल्यावर बजावली. हे शवानं सर्वांना एखादा पर्याय मार्ग. राजा, तुझ्या बापानं सांगितल्याप्रमाणे तू आचरणात आणले त्याची इच्छा तुला परिपूर्ण करायची. आतापर्यंत तू प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा परिपूर्ण केले नाही. इतरांसाठी झटले, भक्ती केली. इतरांच्या सुख दुःखात तू त्यांना सामोरं गेले. दुःखात दूर केले, दुःखाची प्राप्ती करून दिली. अर्थात याच्या पुढं तुला मोक्षाचा मार्ग मिळतोय. मोक्षाचा मार्ग केलाच नाही. आत्मोद्धाराविषयावर स्तोत्रात नाही. माझा उद्धार नाही झाला मित्र आहे. पण तमाम वैश्वानाचा उद्धार झाला. राजा, ही आत्मविश्वास. अरे आता मला पटलं की राजकर्ता निस्वार्थी आहे. स्वार्थ अंतराने त्यानं केव्हाही ठेवला नाहीये. आणि जर का ठेवला असता तर हे शब्द तुझ्या मुखातून बाहेर पडले नसते. अरे स्वतःचा विचार करत असताना दुसऱ्याचा तुझा विचार करतोय. राजा, अरे आत्मोद्धाराबरोबर जगोद्धार करण्याकरता एकच मार्ग आहे. म्हणजे मार्ग आहे. आणि यही मार्ग आहे. असा एकही गोष्ट या विश्वात नाहीये त्याच्यावर पर्याय नाही. पर्यायी मार्ग एकच आहे. रोग कोणताही असू द्या. हो, औषध आहे. औषध ठरलेलं आहे. औषध नसेल तर औषधाचा उपयोग काय. राजा, याच्यावर पर्यायी मार्ग एकच आहे. पण मार्ग फार मोठा. इतिहास शिवाजी महाराज. काटेरी कोकणातून जावं लागलं तरी त्याची शिवाजी महाराज. पण बघा हे शिवाजी काय आणि जगताचं कल्याण आम्हाला साधायचं. आणि त्या मार्गानं जर तू आणि तुझी प्रजा गेली असेल तर राजा, अरे तुझ्या सही तुझ्या प्रजाचा उद्धार झाल्याची वेळ नको. आहे. मार्ग एकच आहे. आणि तो मार्ग म्हणजे कोणता तर 3 दिवसाचा व्रत. आणि हे व्रत वैकुंठीच्या नारायणाचं व्रत. राजा, देवाचा व्रत आहे. या व्रताला हरिदिनी व्रत असतं. आणि हे हरी म्हणजे बघा वैकुंठीचा नारायण. या हरिदिनी व्रताची सांगता तुझ्या सहित तुझ्या प्रजाला केली असेल तर राजा, तुझ्या सहित सारी प्रजा आत्मोद्धार केल्याशिवाय राहणार नाही. राम राजा, हे तुला प्रथमच सांगितलंय. जे व्रत तू आचरणात आणतोय हे 3 दिवसाचं व्रत आहे. आणि हे व्रत महाभयंकर व्रत आहे. आणि 3 दिवसाचं व्रत कोणतं तर राजा, दशमी एकमुक्त, एकादशी संपूर्ण दिवस निराहार. संपूर्ण दिवस निराहार. आणि द्वादशीला ब्राह्मण पंक्तीला घेऊन संकल्पाचा उदक खेळावं. अशा तऱ्हेने 3 दिवसाचं व्रत तू जर परिपूर्ण केलं द्वादशी या 3 दिवसात या द्वादशीला ब्राह्मण पंक्तीला घेऊन संकल्पामध्ये त्याचा पालन करायला हवंय. आणि हे जर तू केलं असेल तर तुझ्या सहित राजकर्त्याला जगवणार झाले. हो. या क्षेत्रावर 3 दिवसात हे 3 दिवसाचं व्रत तू आचरणात आणलंय. पण यासाठी काही नियम आहे. आणि ते नियम कोणते तर या व्रताला ज्यावेळी सुरुवात केली असेल तर एकादशीच्या दिवशी आईनं आपल्या मुलाला स्तनपान करता उपयोगाचं नाही. रोग्याला औषध द्यायचं नाही. देवताला घालायचा नाहीये. आणि अशा तऱ्हेनं या व्रताची जर सांगता तू केली असेल आणि तुझ्या प्रजेने केली असेल तर आत्मोद्धाराबरोबर राष्ट्रोद्धार झाल्याशिवाय आपले शब्द कल्पना करीत आहेत. दशमी एकमुक्त एकादशीला मातेला स्तनपान देण्यात नाही. गायीवर
तर औषध द्यायची निघालो